ह्या गावामध्ये आपण एक 1.5 ते 2 महिन्यापूर्वी या दादांना आपण आपलं रियाश अमृत ज्यूस दिलं होतं. तर रियाश अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला हा आपण त्यांच्या अमृतवाणीतून ऐकूया आणि त्यांना विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्हाला औषध घेण्याच्या आधी काय त्रास होता? मुतखड्याचा. किती दिवसापून हा त्रास होता? बरेच दिवसापून 5-6 वर्षापून. बरं, तुम्ही डॉक्टर का असं भरपूर दाखवलं, भरपूर खर्च केला? इथं आयुर्वेदिक घेतले होते, त्यांनी काय पडलं नाही तो. हां, नंतर सोनोग्राफी केली, 9 mm चा होता, एक आणि 4 mm. ओके. तर औषध घेऊन साधारण तुम्हाला किती दिवस झाले? किती वाटेल तुमच्या आतापर्यंत? तिसरी तिसरी? पहिल्या बाटल ज्याही संपली त्या दिवशी पडला तो. बर, म्हणजे एक बाटली घेतली, हां. त्या बाटलीतच पडला. हो ना? बघा मित्रांनो, फक्त दुसरी बाटल चालू आहे, पहिली बाटल संपत आली, तिसरी चालू आहे. तिसरी बाटल चालू आहे आता. पहिली एक बाटल संपत आली, त्याच्यामध्ये मुतखडा पडला. आपण कमीत कमी 9 ml चा मुतखडा येतो, एक 4 ml चा होता पण तो नाही सापडला. तेव्हा प्रत्यक्ष आपण एक मुतखडा पाहू शकता. हा 9 ml चा मुतखडा आहे कमीत कमी. तेव्हा प्रत्यक्ष आहे. अशी आपली रियाश अमृत ज्यूसची ताकद आहे. आपण एकच आजार बरा करतच नाही, कमीत कमी 650 आजारावर चालणार आपलं रियाश अमृत ज्यूस आहे. हे जे आपले डॉक्टर आहे मधुकरजी जाधव सर, हे मी तो म्हणतो देव नाही पण खरंच देवापक्षी कमी नाही. असे काही ते आजार मी याच्यातून बरे केले. फक्त आपली एकच आहे गरज काळाची, ओळख आयुर्वेदाची. आपले दत्तूदादा जाधव आहे, त्यांच्या माध्यमातून हे दादांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं. फक्त आपलं एकच आहे, प्रत्येकाच्या घरी जाणं, एक संदेश या औषधाचा करणे आणि ज्या केमिकलयुक्त गोळ्या आहे हे आपल्याला प्रॉपर बंद करायचे आहे. त्याच्यासाठी आपण ही तरमळ करीत राहतो. येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच आपला जो भारत आहे हा नक्कीच आपण निरोगी करूया. हर हर रियाश, घर घर रियाश. थँक्यू.